जय शिवराय मित्रांनो आपल्या शेतजमिनीचा नकाशा, भूनकाशा, ई नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा, डाउनलोड कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाचं पोर्टल अद्ययावत करण्यात आलेले या पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवा सुविधा या शेतकऱ्यांना, नागरिकांना शुल्क आणि निशुल्क अशा दोन स्वरूपामध्ये दिल्या जात आहे. आणि याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली एक महत्वाची अशी सुविधा ती म्हणजे तुमच्या जमिनीचा नकाशा. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरती यायचे, ज्या पोर्टलची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, bhumiabhilekh.maharashtra.gov.in. मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता राईट साइडला वरती नवीन सूचनाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि इथं साइडला आपण पाहू शकता एक नकाशा नावाचे ऑप्शन आहे. याच्या माध्यमातून सुद्धा आपण नकाशा पाहू शकता आणि याच्याच अंतर्गत एक दुसरी सुविधा देण्यात आलेली आहे, जे निशुल्क सेवाच्या अंतर्गत, ती म्हणजे आपल्या महाभूनकाशाच्या संदर्भातील याच्या माध्यमातून देखील आपण महाभूनकाशा पाहू शकता आणि ई नकाशाच्या माध्यमातून सुद्धा आपण नकाशा पाहू शकता. दोन्ही पद्धतीने कसा पाहायचा आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता महाभूनकाशाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दाखवलं जात आहे की तुमच्या जमिनीसाठी डिजिटल नकाशा आणि भूनकाशा मिळवा सेवावरती जा. याच्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर एक पेज खुलणार आहे, ते म्हणजे भूनकाशाचं. या भूनकाशाच्या पेजवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र दाखवलेले, या ठिकाणी कॅटेगरी दाखवलेले रूरल आणि अर्बन. आपल्याला जर शहरी भागाचा पाहिजे असेल तर आपण अर्बन टाकू शकता आणि ग्रामीण असेल तर रूरल करायचे. याच्यानंतर याच्यामध्ये जिल्हे दिलेले आहेत, वेगवेगळे जिल्हे आहेत, सर्व जिल्हे आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामधून आपला जो जिल्हा किंवा आपल्याला ज्या जिल्ह्याचा नकाशा पाहायचा आहे तो जिल्हा याच्यामध्ये निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पुढे त्या जिल्ह्यामधील तालुके दाखवले जातील. ज्या तालुक्याचा आपल्याला याच्यामध्ये नकाशा पाहायचा आहे तो तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर पुढची ऑप्शन आहे ती म्हणजे गाव. याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या कोडनुसार गावं दाखवण्यात आलेली आहेत. आपल्याला ज्या गावाचा नकाशा पाहायचा आहे ते गाव निवडायचे. गाव निवडल्यानंतर खाली प्लॉट नंबरचे ऑप्शन दिले. आता गाव निवडल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी सर्व जे काही त्या गावातील नकाशे असतील ते दाखवले जातील आणि पर्टिक्युलर जर आपल्याला एकच प्लॉटचा जर पाहिजे असेल तो एका प्लॉटचा नकाशा सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की खाली आपल्याला सर्वे नंबर टाकायचा. आता या ठिकाणी आपण पूर्ण गावाचा नकाशा आलेला पाहू शकता. आपल्याला याच्यात पर्टिक्युलर एक सर्वे नंबरचा नकाशा पाहायचा आहे तर आपण त्या सर्वे नंबरला या ठिकाणी टाकून सर्च करू शकता किंवा झूम करून त्या प्रत्येक सर्वे नंबरला आपण पाहू शकता. हा प्लॉट नंबर या ठिकाणी निवडल्यानंतर खाली सुद्धा आपल्याला एक ऑप्शन आहे, याच्यामध्ये त्या गावातले जे सर्वे नंबर आहेत ते सर्वे नंबर सगळे दाखवले जातील. याच्यातून सुद्धा आपल्याला जर सर्वे नंबर निवडायचा असेल तर निवडू शकता किंवा आपल्याला माहित असेल तर आपण डायरेक्टली एंटर करून सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आता आपण याच्यामधून जर समजा सर्वे नंबर निवडला तर आपण पाहू शकता त्या सर्वे नंबरचा नकाशा आपल्याला दाखवला जातोय. डाव्या बाजूला प्लॉटची इन्फो आहे, त्याच्यामध्ये किती क्षेत्र आहे, मालकाचं नाव काय, हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि याच्याच खाली मॅप रिपोर्ट नावाचे ऑप्शन दिलेले. त्या मॅप रिपोर्ट वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला हा नकाशा डाउनलोड करता येणार आहे, याची प्रिंट काढता येणार आहे. आता हा जो नकाशा आहे हा सरकारी कामासाठी कुठं वापरण्यासाठी नाहीये, फक्त आपल्याला याच्या माध्यमातून आपला नकाशा, त्याच्याबद्दलची माहिती, ही सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येणार आहेत. या ठिकाणी सूचना देण्यात आलेली की हा नकाशा आपल्याला फक्त पाहण्यासाठी वगैरे आहे किंवा आपल्या माहितीस्तव याचा सरकारी कामासाठी वापर करू शकणार नाही. आता याच पोर्टलवरती दुसरी जी ऑप्शन आहे जे आपण वरती नकाशा म्हणून पाहिलेले, या नकाशावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पूर्ण राज्याचं चित्र दाखवलं जाईल. याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याचा नकाशा पाहायचा आहे त्या जिल्ह्याच्या नावावरती आपल्याला क्लिक करायचंय. जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक दुसरं पेज खुलणार आहे. त्या पेजच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्या निवडलेल्या याचं पूर्ण नकाशा दाखवला. आता इथं परत काय, अर्बन आणि रूरल. अर्बन म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि रूरल म्हणजे 7/12. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे, जिल्हा निवडायचा आहे. परत याच्यामध्ये आपण त्याच पद्धतीनं पाहू शकता. आता समजा आपण याच्यामध्ये एक जिल्हा निवडला, त्याच्यानंतर परत आपल्याला तालुका निवडण्यासाठी सांगितलं जाईल. तालुका निवडल्यानंतर पुढे गाव निवडण्यासाठी सांगितलं जाईल आणि गाव निवडल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला पूर्ण हा नकाशा गावाचा दाखवलेला. आता याच्यातून पर्टिक्युलर आपल्याला एक सर्वे नंबर पाहायचा आहे, तो सर्वे नंबर आपण याच्यामध्ये समजा एंटर केला. सर्वे नंबर एंटर केल्यानंतर तिथं आपल्याला खाली एक लिस्ट दाखवली जाईल. याच्यामधून जो सर्वे नंबर आपल्याला निवडायचा आहे तो सर्वे नंबर निवडू शकतो. ज्या स्केलमध्ये पाहायचा आहे त्या स्केलमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला त्या सर्वे नंबर बद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. खाली त्याचा मालक कोण आहे, किती क्षेत्र वगैरे वगैरे याची देखील आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपण या ठिकाणी प्रिंट वरती क्लिक करून हा नकाशा आपण या ठिकाणी प्रिंट काढू शकता. तर याच्यामध्ये प्लॉट, त्याच्या आजूबाजूच्या चतुर्सीमा दाखवल्या जात आहेत आणि UL पिन, त्याचा काय, सर्वे नंबर, किती क्षेत्र, हे यामध्ये पूर्ण दाखवलं जाते. भूनकाशामध्ये मालकाची माहिती, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती येते आणि या नकाशामध्ये आपल्याला एक सर्वे नंबरचा नकाशा एक दाखवला जात आहे, त्याच्यामध्ये गावानुसार वगैरे वगैरे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोन्ही माध्यमातून आपण या जमिनीचा नकाशा पाहणं,
किंवा डाउनलोड करणं, त्याची प्रिंट काढणं या बाबी करू शकता. मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी ही एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे या पोर्टलवरती दिल्या जाणाऱ्या इतर सोयी सुविधांबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन जे अपडेट येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला पोहोचतील. धन्यवाद.